कमी करा यात. पैदा न होता हो पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला न होता बेरंग रहती ये जमीन आसमां का रंग नीला न होता ये भारत कब का कंगाल हो जाता बे गरी से भीम नाम का हीरा मिला न होता दरबारी प्लस केरवानी आणि थोडा कुल्लूचा. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून बॅरिस्टर होऊन येतात भारतामध्ये, तेव्हा एके ठिकाणी बाबासाहेबांचा सत्कार असतो, भाषण असतं. ती बातमी माता रमाईच्या कानावरती पडते. तेव्हा माता रमाईचं अंतकरण काय म्हणतं की कीर्ती माझ्या धन्याची कीर्ती माझ्या धन्याची कीर्ती माझ्या धन्याची कीर्ती माझ्या धन्याची. माता रमाई म्हणतात कीर्ती माझ्या धन्याची चौमुलखी गाजे आणि भाषण साहेबांचे पाहण्या आतुरले हे नैन माझे. भाषण साहेबा
म्हणतात माता रमाई की कीर्ती माझ्या धन्याची चौमुलखी गाजे, भाषण साहेबांचे पाहण्या आतुरले हे नैन माझे, अहो आया बाया लोक सारे लागले निघाया, आणि जाऊ कशी प्रशांता साहेबांचे भाषण बघाया. जाऊ कशी प्रशांत भाषण हे बघाया. तेव्हा माता रमाई एका सत्कारामध्ये बाबासाहेबांना फेट आलेला फेटा नेसून त्या ठिकाणी जेव्हा जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांचं भाषण सुरू होतं. माता रमाई दुरून भाषण पाहतात, भाषण ऐकतात बाबासाहेबांचं. बाबासाहेबांची नजर जेव्हा माता रमाईवरती पडते, बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आणा. माता रमाईच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतात, परंतु तो आनंद अश्रू असतात ते. कारण माता रमाई म्हणतात की मी जो त्याग केला, मी जे कष्ट सोसले, त्या कष्टाचा सार्थक झालं. माझे साहेब बॅरिस्टर झाले. आणि त्या ठिकाणचा बाबासाहेबांचं भाषण ऐकून, त्या ठिकाणचा जय जयकार ऐकून, टाळ्यांचा कडकडाट ऐकून माता रमाईचं अंतकरण काय म्हणतं. नाशिकचे रंगराजी ढेंगळे, मी भरपूर रमाई गीत ऐकले, पण आतापर्यंत असं रमाई गीत ऐकलं नाही. हे जे लिखाण आहे, 80 वर्ष वय आहे त्या कवीचं. रंगराजी ढेंगळे स्वाभिमानी माणूस, आतापर्यंत हजारो गाणी लिहिली असतील, पण रुपयाही कोण्या गायकाकडून घेतला नाही. प्रकाशनाथ पाटणकर, मिलिंद शिंदे, संतोष जोंधळे, भरपूर लोकांनी गाणी गायली, पण त्या कवीला कुठंतरी लपवण्याचं काम आपल्या समाजामध्ये झालं. फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय. रंगराजी ढेंगळे गाणं आभाळातून पडत नाही, कुणीतरी लिहितं. त्या कवीचं सुद्धा नाव समोर आलं पाहिजे. 80 वर्ष त्या कवींचं वय आहे. गाणं आभाळातून पडत नाही, लिहावं लागतं. माता रमाईचं अंतकरण लिहिणं सोपं नाही. आमच्या यवतमाळची शान मनोज राजा गोसावी, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. कडूबाई खरात त्या गाण्यावर हिट झाल्या, पण कधीच हे गाणं बा मनोज राजा गोसावी यांनी लिहिलं हे सांगितलं सुद्धा नाही त्यांनी. ते सांगायला पाहिजे. आभाळातून गाणं पडत नाही, गाणं लिहिणं सोपं नाही. माता रमाईचं अंतकरण रंगराजी ढेंगळे लिहिलं, माता रमाईनं बाबासाहेबांना सुद्धा सांगितलं नाही. ते अंतकरण रंगराजी ढेंगळेंनी लिहिलं. विचार करा. कवीची किंमत केली पाहिजे. 80 वर्षाचं वय आहे त्यांचं, खूप समाधानी आहेत ते. भरपूर दिलं म्हणतात मला बाबासाहेबांनी, मला कुणाचा रुपयाही नको. त्यांनी लिहिलं माता रमाईचं अंतकरण. काय म्हणतात माता रमाई त्या ठिकाणचा टाळ्यांचा कडकडाट आणि जय जयकार ऐकून. कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी. वा वा वा. शब्दाकडे लक्ष असू द्या. कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी. 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 धनी माझा राजा, मी राजा
चिराणी धनी माझा राजा मी राजाची राणी धनी माझा राजा मी राजाची राणी धनी माझा राजा मी राजाची राणी कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी नाताच नाही धनी माझ्या वाणी नाताच नाही धनी माझ्या वाणी कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी धनी माझा राजा मी राजाची राणी धनी माझा राजा मी राजाची राणी धनी माझा राजा मी राजाची राणी मी राजाची राणी गीताचं पहिलं कडवं सादर करत आहे दयावान दाता दयेचा विधाता दादा देता दादा दयावान दादा देता दयावान दाता दयेचा विधाता तया मोर नमतो या विश्वाचा माथा मोर नमतो या विश्वाचा माथा दया मोर नमतो या विश्वाचा गाज भुवरी गाजते खरी अहो फिरती या जगी साजते खरी मुखी गोड असते सदा बुद्धवाणी मुखी गोड असते सदा बुद्धवाणी धनी माझा राजा मी राजाची राणी 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 राजाची राणी गुणी गुणवान थोडं फास्ट घ्या थोडं गुणी गुणवान गुणाने महान गुणवान गुणाए मान गुणवान गुणाए मान गुणी गुणवान गुणाने महान धनी माझा साहेब हा सद्गुणान धनी माझा साहेब आदत गुणान धनी माझा साहेब आदत गुणान त्या गुलाबाची सरत्या जाईला येणार नाही आईची सरत्या दाईला येणार नाही जिन्हे वाहिले आयुष्यभर डोही संसार ओझे त्या रमाईची सर कुणालाही येणार नाही त्या रमाईची सर कुणालाही येणार नाही
काय म्हणतात माता रमाई? गुणी गुणवान गुणाने महान, गुणी गुणवान गुणाने मान, गुणी गुणवान गुणाने मान, गुणी गुणवान गुणाने महान, धनी माझा साहेब हा सद्गुणान, धनी माझा साहेब हा सद्गुणान, धनी माझा साहेब हा सद्गुणान. अहो जीव लावला जीव भावला, भावला भावला भावला, जीव लावल्या जीव धावला, जणू क्रांती भूमीचे चवदार पाणी, जणू क्रांती भूमीचे चवदार पाणी, धनी माझा राजा मी राजाची राणी, 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 धनी माझा राजा मी राजाची राणी. शेवटचा कडवा सादर करत आहे. काय लिहितात रंगराजी ढेंगळे शेवटच्या कडव्यामध्ये? हा सन्मान ओठी सन्मान ओठी मी मानान मोठी, सन्मान ओठी मी मानान मोठी, सन्मान ओठी मी मानान मोठी. हा सन्मान ओठी मी मानान मोठी. काय म्हणतात माता रमाई? के खंत नाही मला मी ठिगळाची लुगडी घालून दिवस काढली, खंत नाही मला मी ठिगळाची लुगडी घालून दिवस काढली. अहो त्याच मायेच्या पदराखाली ही 9 कोटी मुले वाढली, ही 9 कोटी मुले वाढली. माता रमाई म्हणतात हा सन्मान ओठी मी मानान मोठी, सन्मान ओठी मी मानान मोठी, हा सन्मान ओठी मी मानान मोठी. आणि मग हा सन्मान ओठी मी मानान मोठी, मला मान देती पिले कोटी कोटी, मला मान देती पिले कोटी कोटी, मला मान देती पिले कोटी कोटी. अहो धन्याच्या मनी मी धन्य जीवनी, धन्याच्या मनी जीवनी, धन्याच्या मनी जीवनी. अहो माझा हा धनी माझ्या तन्मनी,
धनी माझा राजा मी राजाची राणी 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 कोणाचाच नाही धनी माझ्या वाणी राताच नाही धनी माझ्या वाणी राताच नाही धनी माझ्या वाणी कोणाचाच नाही धनी माझ्या वाणी धनी माझा राजा मी राजाची राणी 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 धनी माझा राजा राजा मी राजाची राणी जय भीम